नमस्कार. कल्पनाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर क्लिअर मटण सूप ही एकदम सोपी रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी मी इथे मटण घेतले, ते कुकरमध्ये मी आलं लसूण घालून शिजवून घेतले. हे आलं लसणाची पेस्ट आहे. आता ते कुकरमध्ये शिजवलेलं मटण 3 शिट्या देऊन मी ते शिजवलं होतं. आता बाकीचे पण इन्ग्रेडियंट्स मी काढलेत. ते आपण इथे काही तूप तेल नाही घालायचं, कारण मटणातच एवढं मोठं तेल तूप सुटते ना. तर आपण नुसतं ते पाण्यामध्ये सगळं उकळवायचं आपण. तर मी इथे पाणी घेतलं आपल्याला पाहिजे तेवढं, आणि 2 कप्स आहे तिकडे. आणि हे सगळे आता तमालपत्र, लवंग, दालचिनी, हे तुमच्या कोथिंबिरीच्या काट्या आणि कांदा हे घालून सगळं शिजवून चांगलं पाणी. आणि ते मटण आता होतं आपल्या कुकरमध्ये शिजवलेलं, ते घातलं. आता हे एकदम छान चांगलंच आटलं पाहिजे, एवढं उकळायचं. आता मी मगाशी मीठ घातलं त्याच्यामध्ये. आणि मटण तुम्हाला पाहिजे तर तुम्ही श्रेड करून घेऊ शकतात, पण हे असे बोनी पीसेस न खायला एकदम छान लागतात, म्हणून हे पीसेस तसेच ठेवलेत. आता आपल्याला हे सगळं कोथिंबिरीच्या काड्या वगैरे सगळं काढायच्या आहेत. त्या लवंग एक आहे, दालचिनी आहे, ते आपण सगळं गाळून घेऊया, म्हणजे सूप आपल्याला प्यायला बरोबर वाटेल. बघा, असं बेल लीफ वगैरे काढले मी. आता हे सगळं गाळून झाल्यानंतर आपण परत एकदा ते टोप ठेवूया गॅसवर आणि गरम करूया. सूप तर आपलं चांगलं तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता मी गार्निश म्हणून कोथिंबीर घालते ताजी. मगाशी आपण नुसार त्या कोथिंबीरच्या काड्या घेतल्या होत्या ना, आता कोथिंबीर घालतो. खायला खूप छान लागतं कोथिंबीर याच्यामध्ये. आणि थोडंसं लिंबाचा रस घाला, डॅश ऑफ लाईम ज्यूस. झालं आपलं तयार. जेव्हा आपण सर्व करतो ना, तेव्हा तुम्ही मीठ आणि काळी मिरी पावडर हे देऊ शकतात. मटणाचे पीसेस अख्खे ठेवले तर ते खायला बरं वाटतं, कारण त्यामध्ये मटण जास्त नाही आहे, हे जास्त करून बोन्स आहेत ना, तर ते प्रत्येकाला पीस दिलं तरी छान. आणि मस्का पाव बरोबर सूप एकदम छान लागते. तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.